वाटतं, आपण जर बघितलं तर मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो की कोल्हापूरच्या सर्व भागातून अगदी कालाबाई पासून तिकडे सावंगी नगरपर्यंत सर्व भागातून आमचे विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत. आणि हेच खरी आपल्या तिची यशाची मोठी पावती आहे. आणि इतकंच नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा विद्यार्थी इथं आहेत. तर मला सांगायला आनंद वाटेल की इथं नेहमी कामगार आणि बऱ्याचशे वर्गाविषयी पालक आजही इथं उपस्थित आहेत. इतक्या लाखो मुलं आपल्या क्लासला येतात. हे खरं क्लासचं यश आहे असं म्हणलं तर त्यात काय वावगं ठरणार नाही. खरं तर हे क्लास इतकं यशस्वी न अडकवता अखंड सुरू राहिलं तर त्याला 9015 हे गुणवत्ता मानांकन प्रमाणपत्र मिळालेले आहे. की ज्याला गुणवत्तेचा ठसा उमटवलेला आहे. म्हणजे गुणवत्तेची पावती आपल्याला अगदी लिखित स्वरूपात सुद्धा मिळालेली आहे की आपणच आपलं कौतुक करत नाहीये तर आपल्याला हे मानांकन सुद्धा मिळालेलं आहे. आणि एवढ्यावरच थांबत नाहीये तर थांबण्याचं सावंत काम करतं. सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास म्हणजे सावंत सर आणि सावंत क्लास. कारण का मला सांगावं वाटतं की हाईस ऑफ हाईट्स म्हणजे सावंत हाईट्स. आपल्या बऱ्याच सरकारने बघितलं असेल की अतिशय सुसज्ज नवीन इमारत आपल्या क्लासनं उभी केलेली आहे की तिथं मुलांच्या सुविधेचा पूर्ण विचार केलेला आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला उपलब्ध आहे. अशी सुविधा आहे की सुद्धा प्रेझेंट राहू शकत नसेल क्लासला तर त्याला घरी बसून लेक्चर अटेंड करता येतील. इथपर्यंत व्यवस्था आपल्या क्लासनं या बिल्डिंगमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर इतकंच नाही तर त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन जे आता का सांगावं वाटतं की सरांची ओळख केला की काळाची गरज काय आहे. आणि IIT फाउंडेशन असेल किंवा नीटच्या परीक्षा असतील किंवा JEE मेन्स असेल ऍडव्हान्स असेल त्यामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त चमकले पाहिजे तर तो फ्रॉम द बिगिनिंग गरजेचा आहे. आणि म्हणूनच यावर्षी आपण IIT JEE नीट यासारख्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुलं संपूर्ण तयार व्हावी आणि जास्तीत जास्त आपल्या क्लासचे विद्यार्थी त्यामध्ये चमकावेत यासाठी आपण प्री फाउंडेशन कोर्स सुरू केलेला आहे. त्याबद्दल मी सरांचं I am Vishwajit Sarvaswati. Today all we are present here to attend the prize distribution ceremony conducted by Savant Coaching Classes. जिद्द चिकाटी आणि अपार कष्ट विद्यार्थ्यांची प्रगती हे आहे सावंत कोचिंग क्लासचे उद्दिष्ट. या घोष वाक्यामधून चालणारे व चालवणारे सावंत कोचिंग क्लासचे आदरणीय संचालक माननीय सावंत सर, पूज्य गुरुजन वर्ग व या कार्यक्रमात प्रामुख्याने हजर असलेले पालक व वडीलधारी मंडळी व आमचा सत्कार होत आहे असे गुणवंत सत्कार मूर्ती माझे मित्र मैत्री प्राप्त करून सर्वांच्या उद्देश या स्तरावर ठाण मांडून विराजमान झालेल्या सावंत कोचिंग क्लासच्या वतीने आज इयत्ता 10वी सन 2018-19 शैक्षणिक वर्षात भगवत संपादन करून क्लासचे नाव व आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज इथे सत्कार समारंभ आज इथे होत आहे. आणि खरंच या सत्कार समारंभामध्ये मी एक सत्कार मागणी गल्ला केल्याने आपल्या समोर बोलताना माझा अभिमानाने भरून आला आहे. मला सावंत कोचिंग क्लासमध्ये ज्या गुरुजनाने बरोबर ज्ञानामृत पाजले माझी जडणघडण केली त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आज इथे उभा आहे. माझ्या यशात माझे आई वडील सावंत कोचिंग क्लासचे सर्व गुरुजन यांचा मोलाचा वाटा आहे हे मी येथे प्रांजळपणे कबूल करतो. So today I would like to receive this honor by the auspicious hands of Professor Savant sir. The honor which got supported by my lovable parents, respected teachers. The pride which I got injects the new energetic blood in my body today. So it's the happiest moment for me. Once again, I am heartily thankful to all. Thank you. Jai Hind, Jai Bharat. Thank you, Vishwajit. यानंतर श्रुती जरब सैनिक इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी श्रुती जरब. Good evening, friends. मी श्रुती जरब. मी 8वी पासून या क्लासमध्ये या 3 वर्षात या क्लासची माझं ते वेगळंच नातं निर्माण झालं.
हॅलो. मुलांना क्लास म्हटलं की कंटाळा येतो. काय आज सकाळी उठायचं, क्लासला जायचं. जे शाळेत शिकवतात तेच तर क्लासमध्ये शिकवतात. थोडा कंटाळा येतो. पण माझ्याबद्दल असा अनुभव मला कधी मिळालाच नाही. मी जेव्हा पण तयार व्हायचे क्लाससाठी येण्यासाठी, तेव्हा मनात एकच विचार असायचा, आज काहीतरी नवीन शिकायला मिळणार, आज काहीतरी नवीन अनुभवायला मिळणार, आज काहीतरी नवीन ऐकायला मिळणार. म्हणजे क्लासची ना मला ती सवयच झाली होती. त्यामुळे मी कधी सुट्टी घेतलीच नाही. आणि कदाचित जरी घेतली तरी थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. आज जे यश मला प्राप्त झालं ते फक्त माझ्या एकटीमुळे नाही, तर मला आशीर्वाद देणारे माझे आई वडील, जीव ओतून आम्हाला शिकवणारे आमच्या क्लासमधील शिक्षक आणि त्याचबरोबर नेहमी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारे आमचे साथी. शिक्षण देणे म्हणजे काय? ते विद्यार्थ्याच्या समोर उभं राहणे आणि त्याला शिकवणे म्हणजे नव्हे, तर विद्यार्थ्याच्या हृदयापर्यंत जाऊन शिकवणे म्हणजे शिक्षण देणे. आणि हे शिक्षण मला या क्लासमधून मिळालं. आणि नुसतं शिक्षणच मिळालं नाही, तर एक चांगलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न या क्लासने केला. टीचिंग स्टाफने आम्हाला शिकवलं, पण त्याचबरोबर नॉन टीचिंग स्टाफने देखील आम्हाला शिकवलं, ती म्हणजे शिस्त. आणि सावंत नेहमी म्हणतात, डिसिप्लिन इज द ग्रोथ. बरोबर तरच आहे. क्लासमध्ये डिसिप्लिन होता म्हणून तर आम्हाची प्रोग्रेस झाली. जाता जाता मी एवढंच म्हणू इच्छिते, या घरट्यातून पिल्लू उडाले दिव्य घेऊन शक्ती. या घरट्यातून पिल्लू उडाले दिव्य घेऊन शक्ती. आकांक्षाचे पंख असावे उघडण्याची भक्ती. या क्लासने जी मला ही यशाची शिदोरी दिली आहे ती मी माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही. मान्यवरांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. थँक्यू. सानिका कुराडे, सेकंड इंग्लिश विद्यार्थी सानिका कुराडे. नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल. माझं नाव कुमारी सानिका प्रमोद कुराडे. मी माझं मनोगत अगदी थोड्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करेन. मी आता 8वी मध्ये असताना 6 वर्षांपासून जॉईन केला. 8वी पासून 10वी पर्यंत मला इथे खूप चांगले अनुभव आलेले आहेत. पहिला अनुभव असा होता की सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली लागली होती, कारण क्लास 6 वाजता असायचा आणि 5 वाजता कंपल्सरी उठावंच लागायचं. आणि त्यानंतर 10वी मध्ये आल्यावर 10वीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा प्रॉफिट झाला असेल तो म्हणजे आम्हाला जी लागली होती स्टेबिलिटी. मला सांगायला आवडेल सावंतसरांना की जे तुम्ही नियोजन केलं होतं वर्षभरामध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये जो क्लास घेतले आणि सॅटर्डे संडेला त्यांचे लेक्चर्स असायचे, त्यामध्ये आम्ही ते लेक्चर्स अटेंड केले. 2 ते 3 तास आम्हाला लेक्चर कंटिन्यू बसायला लागायचं. त्यामुळे आम्हाला स्टेबिलिटी लागली होती आणि त्यानंतर आम्ही घरी 1 ते 1.5 तास किंवा कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करू शकतो. त्यामुळे ती स्टेबिलिटी कुठल्याही विद्यार्थ्यांना लाभते आणि ते नियोजन आहे ते सतत राहावं असं मला वाटतं. वर्षभरात मी खूप चांगले अनुभव आलेले आहेत. मी थँक्स म्हणायला जरूर हे करेन. मला पहिला थँक्स म्हणावं वाटतं सगळ्या टीचर्सना, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. नेक्स्ट थँक्स असेल माझं माझ्या पॅरेंट्सना, त्यांनी खूप सपोर्ट केलं. त्यांनी आमचा अभ्यास नाही केला पण अभ्यास कर म्हणून सतत आमच्या पाठी लागले. आणि लास्ट थँक्स असेल माझ्या फ्रेंड्सना, त्यांनी आम्हाला अभ्यासामध्ये प्रोत्साहन केलं. थँक्स टू ऑल. ते माझ्याकडे आतमध्ये शिक्षक वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. की माझं नाव राजनंदिनी राजूकर. मी 6वी पर्यंत म्हणजे 7वी क्लास केला आणि सावंतसरांचं म्हणजे कसं शिस्त असल्यामुळं त्यांच्या आमच्यात खूप प्रगती झाली. प्रगतीमुळे आम्ही लवकर सकाळी उठायला लागलो. त्यामुळे आम्हाला प्रत्येक दिवशी आम्हाला सकाळी उठायची